तुम्ही व्रत नियमन करावे, शरीरातेन पिडावे, दूरी केही न वचावे, तीर्थासी गा. असे नियम करू नका. माझी मुलगी 12वी पास जर फर्स्ट क्लासमध्ये झाली तर हे 11 गणपती आणो, किती अष्टविनायकांनो, मी तुमच्या दर्शनाला येईल. वा वा वा, कारण वाट पाहत आहेत ते. अशी व्रत करू नका, असे नियम करू नका. मला जर मुलगा झाला तर मी पंढरीला रेल्वेने जाईल. आधी लोटांगण घालत बाया म्हणायच्या, आता रेल्वेने जाईल. काही लोक लोटांगण घालत गेलेले तर असं दंडवत नवस करायचे. असे नवस सायास काही करू नका. ज्याच्यासाठी तुम्ही केलाय ना नवस सायास, सगळं आता जर पावलं तर पुन्हा कशाला करता, म्हणून सांगितलंय. इथे असा भ्रम उत्पन्न करू नका की तीर्थ याला टीका केली. टीका नाही. तुम्ही कशा करता तीर्थाला? आता ह्या उद्देशाने जर गेले की मला काहीतरी मिळावं, आणि जे मिळालंय पुन्हा काही मिळावं म्हणून कशाला चालले? ऑलरेडी तुम्हाला मिळालंय, जे तीर्थाचं फळ पाहिजे ते मिळालंय तुम्हाला. जिवंत तीर्थंकर गुरु मिळालाय, जिवंत साधना मिळाली, आत्मदर्शन प्रगटीकरणाची भूमिका प्रगट झाली. आता तीर्थ काय देणार आहे तुम्हाला? हा, ह्या भावनेतनं तीर्थाला जर गेलात की माझी भावना, माझी साधना कशी आहे याचं टेस्टिंग घ्यायचं असेल, तीर्थाला जरूर जा. म्हणून तीर्थ 2 वेळेस जावं बाप्पासाहेब म्हणत होते. साधना मिळण्यापूर्वी, काय सद्गुरू मिळाले पाहिजेत म्हणून, आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर साधकावस्थेतही आपण जाऊ शकतो मधून मधून. साधकावस्थेत जसं आम्ही तिरुपतीला गेल्यानंतर प्रचंड अनुभव आले. साधकच पाहिजे सगळे. मग तीर्थस्थानातलं महत्त्व, तिथलं तेज, ती देवता. बालाजी काय त्या मंदिरातच आहे ही खुळी कल्पना आहे. ती सिद्धी देवता विश्वात आहे. तिला नाव तुम्ही बालाजी द्या, तिला ज्ञानेश्वर द्या, तिला अजून काही द्या, विश्वमय भावनेप्रमाणे तिचं प्रगटीकरण होत असतं. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गेलात त्या त्या स्टाईलच्या भावना आल्यात तर ती देवता तशी आकार घेऊन तुमच्याकडे येते. मग ज्या वेळेस आपण दर्शन घेत होतो त्याच वेळेस आम्हाला आलाबान बाहेर पडल्याबरोबर गायब झाली अनुभव. असं झालं. लॉजमध्ये बसलो तरी अनुभव आहे, चाललं तरी अनुभव आहे. ती देवता अखंड जवळ आहे, अखंड अखंड वर्षाव आहे. आणि तिला त्या मूर्तीमध्येच पाहणं हे चूक आहे. कारण अखंडित वर्षाव जर ती करत असेल तर ती अंगात आली. आता याला म्हणतात अंगात आलं. आताच अंगात आलं म्हणजे ते भलतंच असतं. दुरी केही न वचवी तीर्थासी गा. आता तीर्थामध्येच देव आहे आणि तिथेच मी देव पाहणार ही भावना करून गेले तर कुपत्य झालं. आता तीर्थराज भगवान महाशंभू माझ्या हृदयात आहे. साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. आता पंढरीत नाही आहे देव, देव माझ्याजवळ आहे. तीर्थात नाही आहे. तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी
देव रोकडा सज्जनी, तीर्थे धोंडा पाणी. काय तुकाराम बोलले. अरे तीर्थे म्हणजे काय नाही, तुम्ही ज्या मंदिरात चाललाय तो धोंडा आहे आणि ज्या गंगेत बुडतायत ते पाणी आहे. तीर्थे धोंडा पाणी, पण देव रोकडा सज्जनी. संताकडे जा, रोकडा देव नगदी मिळेल. काय झालं तिरुपतीला, लोकांना धोंडा आणि पाणीच होतं, आम्हाला मात्र रोकडा देव होता. रोकडा देव रोकडा सज्जनी. नगदी परमेश्वरांचा अनुभव पाहिजे असेल तर संत सज्जनांच्या सहवासात राहा, नगदी परमेश्वर मिळेल. नाही तर धोंडा आणि पाणी, बसा डोकं बडवीत. ही भूमिका आहे. सगळे साधक पाहिजे. साधक जर एक दोन नसते अनुभव आले, आपापल्या कोतीप्रमाणे आले असते, पण प्रभू तेवढं चेतन भांडार उघडं करत नाही. रोकडा नगदी अनुभव जर द्यायचा असेल तेवढी ताकदीची माणसं पाहिजे समोर. नाही तर तीर्थे बाकीच्यांना. आता पुजाऱ्याला धोंडा आणि पाणी, रोज ते तुळशी, काय तुळशी पूजा जो करतो त्याला काय बरं विचारा. एकदा स्वप्नात तुमच्या आला का देव? पैसा आला असेल स्वप्नात त्याच्या, कोणी किती दिला. आपण काही न करता येतोय तो. त्याचं कारण ह्या कृपा आहे, ह्या संतांच्या कृपा आहेत ज्या आपल्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे तो रोकडा देव मिळाला. देव रोकडा सज्जनी, नाही तर धोंडा आणि पाणी. बसा आपटीत डोकं. म्हणून उपवास करू नका, तीर्थक्षेत्र यात्रेसाठी दूर कुठेही जाऊ नका. का जाऊ नका? टाईम वेस्ट करू नका. त्याच्यासाठी अगोदर पायी जावं लागत होतं. साधना करा, उपासना करा. पहा ब्रह्मदेव कसं म्हणतायत. आपण सगळंच करतो. महिनाभर म्हणलं तीर्थयात्रेला जावं, अरे साधना करा ना. आणि काही लोक बरोबर होते, त्यामुळे साधनाच करता नाही आली. तीर्थाचं महत्त्व गेलं. मग काय केलं? धोंडा म्हणून पायावर डोकं ठेवलं, पाणी म्हणून देह हे केला, बाकी काही नाही. योगाधिक साधने साकांक्षाराधणे, मंत्रयंत्र विधाने झणी करा. योगाधिक साधने, हाट आणि अष्टांग योगांच्या क्रिया प्रक्रिया आता पुन्हा करण्याच्या भानगडीत पडू नका. आधी केलं म्हणजे विमानतळावर बैलगाडी नेऊ नका, रेल्वे नेऊ नका, सायकल नेऊ नका. असं कसं म्हणता हो? अरे ज्यांनी आम्हाला विमानतळावर आणलं त्यांना बाहेर कसं सोडा. अरे मोबाईल देखील नेऊ देत नाहीत आजकाल. चाकू होता कांता सोमानीच्या याच्यात पिशवीत, गेला चाकू. ते लिंबू कातरायचीच राहून गेली. नो शरबत. अरे नाही चालत. अरे आमचा चाकू आहे, हे पावती आहे. नाही चालत. बरं तुमच्यावर कापून उतरून टाकू, नाही चालत. आपल्या भावना काही नाही. योगाधिक साधने साकांक्ष आराधने. हट आणि अष्टांग योगाचे प्रभू रामदेव बाबा सांगतात तसे आम्हाला आता 80 प्रकारचे आसनं करायचेत, हे प्राणायाम करायचेत. गरज असेल करा, नाही तर करू नका. योगाधिक साधने. अरे ज्यांच्या स्टेपिंग स्टोननी तुम्ही वर आले, आता ते प्रयोग बंद. त्या पोथ्या, ते पुस्तकं, ते प्रयोग पूर्वीचे रद्द. आता करू नका, कारण आता तुम्ही वरच्या वर्गात गेलात. स्वधर्माच्या पायरीवर ते हे सगळे कुचकामी आहेत. इथेच माणसं चुकतात. आजही आपल्या धर्मभावना इतक्या भोळसट आहेत.
म्हणून मी तिरुपतीला वेगळ्या केल्या, फायदाच झाला. नाही तर काही फायदा झाला नसता. योगाधिक साधने साकांक्ष आराधने. साकांक्ष इच्छा ठेवून आराधना करण्याचे जे पूर्वीची तुमची पद्धत होती ती आता करू नका. सत्यनारायणाची पूजा कराल, धनधान्य संपत्ती समृद्धी घरी येईल, पुत्र पौत्र निर्माण होतील, शिव्या देणार नाहीत. का सत्यनारायण केलं? हे अशीच आहे ना पद्धती. कोकिळा व्रत कराल, गोड गोड गाणं ऐकू येईल, म्हणून करू नका. साकांक्ष आकांक्षा ठेवून करणारी व्रत आणि वैकल्य आणि तीर्थक्षेत्र हे सगळं रद्द झालं पाहिजे तुमचं. साकांक्ष आकांक्षा कुठली ठेवू नका, निरपेक्ष बुद्धीने करा. राष्ट्रपतीला आपल्या परभणीत याच्याकरता बोलवायचं की विजेचे दिवे सगळ्या रोडवर राहतील. नो, राष्ट्रपतीला बोलवा, ऑटोमॅटिक लागतील. आकांक्षेनं बोलू नका. बिगर आकांक्षाची परिपूर्ती होईल. बिगर आकांक्षा, इच्छा कुठलीच ठेवू नका, वासना कुठलीच ठेवू नका. तो विश्वराष्ट्रपती येणार आहे ना आपल्याकडे, चिंता करू नका. आता कुठलंच तीर्थाला पाहू नका. नाही तर काशी विश्वेश्वराचा देव आणि माझ्यात निर्माण झालेला देव याच्यातला फरक आहे. काशी विश्वेश्वराचा जरा मोठा आहे, तुम्ही गेले आउट. लक्षात घ्या. अरे काशी विश्वेश्वर माझ्यामध्ये प्रगटलेला आहे. माझ्याजवळ नाही म्हणून मी तिथे गेलो ही भावना नको. माझ्यातला जो आहे आणि तिथलाही जो आहे त्याचा अनुभव पाहायला मी चाललो आहे. दोन्ही एक कसे आहेत, मग अनुभव येऊ शकतो. भावना बदलायची. आकांक्षा ठेवून नाही, इच्छा ठेवून नाही. म्हणजे आता कुठलंही काही करायचं असेल, इच्छा आकांक्षा मागणी लिस्ट डिमांड संपल्या पाहिजेत. धिस इज ज्ञानेश्वरी, ब्रह्मदेवाने सांगितलं. कामणिक आराधना कर्ममार्गी हटाष्टांगा भाव योगिक साधने करू नका. अभाव योग, अभाव योग म्हणजे पुन्हा मंत्र यंत्र विधाने झणी करा. मंत्र तंत्र यंत्र यांचे अनुष्ठान बंद करा. मंत्र तंत्र आणि यंत्र, यंत्राची पूजा करायची. एक यंत्र आलं मग ते यंत्राला आपलं पूजा करायची, मग ते ठेवायची. चूक नाही म्हटलंय, ब्रह्मदेवानी म्हटलंय नाही. मंत्र तंत्र आणि यंत्र. आता काही मंत्रांचा उच्चार करून यंत्र प्रभावित केल्या जातं. एक काही मंत्र असे आहेत की जी आकांक्षा ठेवून केली जाणारी आहेत. पुत्रप्राप्तीकरता मंत्र, रोग जाण्याकरिता मंत्र, असे काही कामिक उपासनेचे काही मंत्र आहेत, काही यंत्र आहेत आणि काही तंत्र आहेत. तंत्रमार्गी शनिवारी काळी गाय, काळं कुत्रं, पांढरी भाकर हे करू नका. कारण तो राष्ट्रपती पाहिल ना, तो जो यायला नाही विश्वपती तुमच्याजवळ, तो पाहून घेईल काय करायचंय तुमच्यासाठी. तुम्ही काही मागू नका. नाही राष्ट्रपती अब्दुल कलाम येणार आणि आपण मागणी सांगितली, काय नाही दूध खायला एक गाय काठेवाडी. राष्ट्रपतीला काय मागायचं असतं? दूध खायला गाय.
फारच 20 रुपये लिटर आहे आजकाल बाजारात, फुकट मिळेल नाही. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ह्या लेकराला काय आवश्यक आहे ती माऊली जाणेल. यू शुड नॉट डिमांड. काही मागू नका. हे ब्रह्मदेवाने सांगितलेल्या वॉर्निंग्स आहेत, हे जरूर लक्ष ठेवून ऐका. रामकृष्ण परमहंसाला ज्यावेळेस कॅन्सर झालेला आहे, काही म्हणतात नासरू झालेला आहे, आळ्या पडलेल्या आहेत जखमेमध्ये, आणि माथुर बाबू राणी रासमतींचे जावई विचारतात, गुरुजी तुम्ही जा म्हणलं तर जाणार नाही का? हो हो जाईल ना म्हणे. बिलकुल जाईल. मग का तुम्ही म्हणत नाहीत जा? का? असं समजतो तुम्ही जगदंबेला काही कळत नाही? मी तिला ऑर्डर देऊ जाण्यासाठी? तिला माहिती आहे आपल्या लेकराला काय आवश्यक आहे काय नाही आहे, ती माता जाणे, मी कशाला इंटरफिअर करू? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. गुरुलाही काही मागू नका. ऐसी कळवळ्याची जाती, इतका कळवळ आहे, करी लाभाविण प्रीती. तुमच्याकडून काही मिळेल की नाही त्यासाठी प्रीती करत नाहीत ती. त्यांना कळतं काय हित आहे. कधी कधी वाईट ढोस माता देते. बाळाला ताप आली असेल तर त्याला राग येतो, मातान तू वैरिणी. अरे आवश्यक आहे कडू ढोस, ताप आलेला आहे तुला. वैरिणी नाही आहे ती, ती माताच आहे. पण प्रभू माता